हाय रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आहे ना मालपोहा बनवणार आहोत। मालपोहासाठी लागणारं साहित्य मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे ग्लुकोज मिल्क पावडर आहे, ही मिल्क पावडर आहे। आणि नंतर 2 चमचे साखर घेतलेले आहे। नंतर हळद अर्धा चमचा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आणि आपल्याला तूप लागणार आहे। बस एवढंच साहित्य लागणार आहे आणि तळण्यासाठी तेल लागेल। तर आता आपण काय करणार, फर्स्ट जे आपली प्रोसेस आहे, आपल्याला मालपोहा करायचा आहे। आमच्या गावाकडे याला आहे ना गुलगुली बोलतात, पण ते आपण आता बनवणार आहोत। तर आता आपण हे गव्हाचं पीठ आहे, ते ह्या मांड्यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ पहिलं पाणी टाकायचं आणि नंतर गव्हाचं पीठ टाकायचं। यामध्ये आपण थोडं पाणी घेऊया, कारण आपल्याला साखर विरघळवायची आहे ना, तसंही केलं। काही लोक मालपोहा काय करतात, आता हा जो आहे तर त्याला काय करतात, पहिलं करून घेतात नंतर साखरेच्या पाकळ्या टाकतात। तर मी तसं न करता त्यामध्ये ह्या पाण्यामध्ये आपण साखर टाकायची आणि नंतर ह्याच्यामध्ये पीठ मॅश करायचं। साखर पूर्ण विरघळून घ्यायची। आपण मालपोहा बनवत आहे, साखर पूर्ण विरघळली पाहिजे, म्हणजे साखर पूर्ण विरघळली आहे। आता ह्यामध्ये आपल्याला आपले जे हळद आणि मीठ आहे ते टाकायचं। आधी का टाकायचं, कारण हे सगळीकडे मिक्स होणार आहे। मिक्स झालं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, पीठ टाकायचं। पीठला हलवून घ्यायचं, त्याच्या पूर्ण गाठी मॅश करायच्या। आणि हे मॅश करताना याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर आहे ती टाकायची। ओके, आणि ह्याला आपण मॅश करून घेऊया। हे बघा, आपण पूर्ण मॅश केलं आहे। ह्याच्यामध्ये ते मिल्क पावडर पण टाकले, हळद टाकले, मीठ टाकले, आणि त्यामुळे आपल्याला कसं हे बेसन पीठ असल्यासारखं वाटतं ना। आता याच्यामध्ये 1 चमचा आपण तूप टाकायचं आणि थोडा वेळ ठेवायचं आणि नंतर आपण ह्याला फ्राय करून घेणार, तळून घेणार आहोत। आपला मालपोहा तयार आहे। काही लोक बेसनचं करतात, बेसन आणि गहू घालून, पण आपला हे पूर्ण गव्हाच्या पिठाचं आपण करत आहोत। ओके, पूर्ण आपण मॅश केले, थोडे थोडे राहिले, सगळ्या गाठी आपण असतात त्या टाकायच्या। आपल्याला मोठा हवा जो मोठा करायचा आहे, छोटे हवे ते छोटे करायचे। आपण पहिलं स्टार्टिंगला छोटा केला आहे। माझ्याही एकदम अशा मोठ्या मोठ्या मालपोहा करायची। चपाती झाली की आई पटकन मालपोहा करायची, डब्याला पण द्यायची मस्तपैकी। आपले मालपोहा होते, भाजू द्यायचं, लगेच पलटायचं नाही, नाहीतर मग ते आतमधले आहे ना सगळीकडे पसरलं जातं। हे आपला मालपोहा होते, इकडे मी एक करून ठेवलेले, इथे वरतीच होते मस्तपैकी हलवाईसारखा। आपले मालपोहे वळते, इकडे पण होते मस्तपैकी, आपला मालपोहा होते। लहान मुलांना जर हवं असतं ना खायला चटरपटर काय, तर ते आपण दुसरं बाहेरचं देण्यापेक्षा हे घरी असं मस्तपैकी करून दिलं ना तर खाऊ शकतात। तर आता 2-3 राहिलेले आहेत, ते मी तळून घेते आणि मग बाकीचं तुम्हाला दाखवते व्हिडिओ। मस्त म्हणजे आपला मालपोहा झालेला आहे, बघा किती छानपैकी झालेलं आहे। पण ह्याला ना कमी तेलामध्ये करायचं आहे, तव्यामध्ये ना कमी तेल टाकायचं, जास्ती तेल नाही टाकायचं, त्यामुळे मग मस्त आणि पटकन झटपट होतो आणि छान होतो। आपल्याला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा।